पट्टीवड गावच्या ज्ञानेश्वर वाकडे यांची घाटनांदूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी कुटुंबियांनी पोलीस स्टेशन अंबाजोगाई या ठिकाणी धाव घेतली आणि त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले. नेमकं हे प्रकरण काय आहे, ज्ञानेश्वर वाकडे यांची हत्या का केली, कुणं केली, कशी केली, याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी सध्या आपण ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहेत. आपल्यासोबत त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत. काय एकूणच या ठिकाणी हे प्रकरण आहे की ज्ञानेश्वर वाकडे यांची घाटनांदूरमध्ये भर चौकात हत्या करण्यात आली. प्रकरण म्हणजे त्याचं काही समजा संबंधच नव्हता. अर्धी ती ड्युटीला लातूरला होता. अचानकच त्याच्यावर समजा ही प्रक्रिया केलेली आहे हिने. नेमकं आम्हाला पण मॅटर समजलेलं नाही. पोलीस तपास चालूच आहे त्याच्यावर. आमची एवढीच मागणी आहे की आमच्या भावाला न्याय मिळाला पाहिजे. असं आज समजा आमच्यावर झालं, आज डबल कोणावर नाही झालं पाहिजे. आज तुमचे बंधू ज्ञानेश्वर आणि या ठिकाणी दुसरा बंधू पण सोबत होता, त्याचं काय नाव होतं? विवेक तारशे एक होता संगट, दोघं जण होते. दोघं जण संगट होते. हे प्रकरण तुम्हाला किती वाजता कळालं हे प्रकरण? आम्हाला सुमारे संध्याकाळी समजा आमच्या मोठ्या भावाला फोन आलता बीटा अंमलदार चौले साहेबाचा. तरी 12च्या आसपास आम्हाला समजलं असं की मग माऊली वाकडे समजा 2 आहेत आमच्या. मग ती बी घाबरला. मग त्या माऊलीला बघितलं आधी काय विषय आहे ती. मग तिथून ती दोघं जण आमच्या घरी आली. आमचा मोबाईल समजा चालूच होता पण आम्ही झोपेच्या ह्याच्यात उचललेला नाही. मग तिथून आम्ही इकडं आला चुलत्याकडं आमच्या. तिथून मग ह्यांना उठवलं आम्ही 4 जण मिळून पुन्हा त्याला घाटनांदूरला गेला. तिथं पोटला घाटनांदूरच्या ठिकाणी गेलात तर काय तिथं अशी सिच्युएशन होती, रंजित झालेलं सगळं समजा. पोटलाच गेल्यावर काहीच नव्हतं समजा. मग तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला पोलीसवाल्याने असं सांगितलं की ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणून. समजा गाडीनं पिकअपनं म्हणून ॲक्सिडेंट झाला म्हणून पोलीसवाल्याने सांगितलं आम्हाला. तरी आम्ही काही तिथं त्यांना काही बोलला नव्हत. पण आमचं एकच म्हणणं होतं की काहीतरी मॅटर आहे विषय. मग नंतर पुन्हा त्याला गाड्या यायला लागल्या, पोलीस जास्त आल्याच्या नंतर पुन्हा आम्हाला समजलं की मर्डर झालेला आहे म्हणून. मग नंतर त्याच्या पुढून चौकशी चालू झाली. तरी पण आम्ही 2 वाजूस तर तिथंच होता बॉडीपाशीच. घाटनांदूरला समजा सुमारे 1-2 वाजले असतील, तिथूनच होता आम्ही. पोलिसांनी तुम्हाला या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला म्हणून सांगितलं आणि PM मध्ये काय निघालं? PM मध्ये समजा एक PM रिपोर्ट आलेला तर तिथं चाकूनं वार केलेले चाललेले इथं. आता इथून पुढे मेडिकलला तपास चालूच आहे. त्यांचे रिपोर्ट आल्याच्या नंतर आम्हाला समजेल तिथून आता पुढे काय विषय. तर वरच्या समजा सिव्हिल हॉस्पिटलचा तर रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये चाकूनच अटॅक केलेला आहे त्याच्यावर. काय एकूण किती आरोपी आहेत यामध्ये? एकूण सध्या आता तपास पहिले 7 आरोपी होते. तपासानंतर आता 12 आरोपी चालू आहेत. समजा 2 संशयित आहेत आपले आणि बाकीचे आहेत ते. काय मागणी आहे तुमची आता, प्रमुख मागणी काय? आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आज समजा आमच्यावर ही वेळ आली आहे, नंतर कोणावर वेळ येऊ नये. ह्या आरोपीला कठोरातली कठोर ही झाली पाहिजे, सजा झाली. एक तर फाशी शिक्षा झाली पाहिजे, नाही तर यांना जलमठेप झाली पाहिजे. ज्ञानेश्वर वाकडे यांचं वय जे आहे अगदी खूप कमी वय आहे, 18 ते 19 वर्षाचं वय आहे. त्यांच्या भगिनी देखील आपल्यासोबत आहेत. एवढंच सांगायचं की त्याला न्याय भेटावा. त्याचा काहीही गुन्हा कुठंच सिद्ध होईना झाला आहे, आणखीन तर काही नाही. तरीही त्याच्यावर धारदार चाकून वार केलेले आहेत. रक्ताच्या सारोळ्यात ती सापडलेला आहे. त्याची जशी त्याची हत्या केली तसंच न्याय भेटावा. बीड जिल्ह्यात एवढा अन्याय वाढला आहे की त्याचं सांगता येत नाही. इथून पुढे आमचे बहीण भाऊ जे काही आहेत कॉलेजला शाळेला जाणारे ते सुरक्षित नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला घाटनांदूरला जावं लागतं. फक्त त्याला फाशीची शिक्षा व्हावी. आपल्यासोबत ज्ञानेश्वर यांचे वडील देखील आहेत. काका, या ठिकाणी आज आपला मुलगा, वयाला आलेला मुलगा, आज या ठिकाणी त्याची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. तर एक वडील म्हणून आपली काय मागणी आहे? न्याय मिळावा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालावी. त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. जी फाशीची प्रमुख मागणी आहे. हां, बरं, या ठिकाणी त्याच्यावर वेगवेगळे वार तुम्हाला दिसले, PM मध्ये तसे आले, पण पोलिसाकडून तिथं ॲक्सिडेंट झाला असं दाखवलं. तर कुठंतरी पोलीस प्रशासन त्यांनी सांगितलं असं ना ॲक्सिडेंट झाला म्हणून, पण सत्य काय आहे ते त्यांनी बघितल्याच्या नंतरच सिद्ध झालं ना. हां, त्याच्यावर रुमालात असल्या ईट बांधून डोक्यात मार लागलेला आहे आणि कोयत्यानं पण वार आहे आणि चाकू इथं छातीत मारलेला आहे. मग ते ॲक्सिडेंटची केस तर व्हावी लागेल ना. ॲक्सिडेंटची केस नाही, ती हत्या आहे. या ठिकाणी जिल्ह्याचे खासदार बाप्पा सोनवणे हे देखील या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? त्यांनी म्हणले तुमच्या जे मागण्या आहेत त्याला आम्ही पूर्ण
प्रतिसाद देऊ व आमची एकच प्रमुख इच्छा आहे की त्यांना म्हणजे फाशी शिक्षा व्हावी आणि पुढे चालून अशी एक कुठली पण घटना घडू नये, त्यासाठी लवकरात लवकर त्यांना फाशी शिक्षा व्हावी व फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवावी व आम्हाला योग्य न्याय मिळावा. मनोजदादा देखील थोड्याच वेळात तिथे येणार आहेत. त्यांना काय या ठिकाणी त्यांच्याकडे काय मागणी असणार आहे? आमच्या पण हेच प्रमुख मागण्या जे आहेत तेच मागण्या असतील त्यांच्याकडे पण, व ते खोकले साहेब आहेत त्यांनी जे आम्हाला डायव्हर्ट केलं त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी व फाशी शिक्षा व्हावी आरोपींना, एवढंच आहे. निश्चितच. तर ह्या होत्या या ठिकाणी कुटुंबियांच्या प्रतिक्रिया. त्यांच्या आई देखील आपल्यासोबत आहेत. आई, या ठिकाणी आज वयाला आलेला मुलगा त्याचं निर्गुणपणे हत्या करण्यात आली. एक आई म्हणून या ठिकाणी आज हृदय पिळून गेलेलं आहे. काय भावना आहेत, काय सांगायची? काय नाही, न्याय मिळावा आमच्या लेकराला. आमचं लेकरू गेलेलं आहे, वयाला आलेलं. आज हाताला आलेलं लेकरू विनाकारण त्याच्यावर गुन्हा काही नसताना लेकराचा आमच्या हत्या झालेला आहे. घाटनांदूरला जाऊन येतो आई म्हणून लेकरू घरातून बाहेर पडलेलं आहे आणि त्याच्यातून जर लेकरू माझं मारून टाकलं विनाकारण, तिथं काही गुन्हा नसताना, फक्त त्यांना फाशी शिक्षा हो ही एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काही नाही. आमच्या देखत त्यांना फाशी द्यावी. ज्ञानेश्वर हा कुक म्हणून लातूरला काम करायचा. बरं, मग गावाकडे आल्यानंतर मग कधी असं जास्त मित्रामध्ये फिरायला जाणं किंवा अशा गोष्टी कधी करायचं काहीच नाही, बाहेर कधी जातच नव्हता. ती इथलेच गावातलेच मित्र होता एकच. तर त्या मित्राला घेऊन आम्ही दोघंजण जाऊन येतो म्हणून गेला. पैसे उचलायचे बी बँकेतून पैसे घेऊन येतो आई म्हणून. ATM घेऊन गेला माझ्याकडून. तर ते ATM बी कुठं चाललं नाही मग काय पुन्हा त्याच्यानंतर काय झालं हे काहीच माहीत नाही आम्हाला. फोन केला एक वेळेस तर म्हणला 15 मिनटात यायला आई घरी म्हणलं आम्ही. मग नंतर काय झालं हेच माहीत नाही आम्हाला. पुढचं तुम्हाला काहीच कळलं नाही? काहीच कळालं नाही आम्हाला. असं झालं. आम्हाला जी माहिती मिळाली 12:30 वाजता 1 वाजता आम्हाला कॉल आला, आमच्या मुलाला कॉल आला. मग त्यांनी उठविलं, आम्ही घरी आलो. मग सगळेच गेले, आम्हाला काहीच सांगितलं नाही यांनी. एवढंच सांगितलं की ज्ञानेश्वरला मारले. मग आम्हाला वाटलं वादावादी थोडी झाली असेल, कोणी मारहाण केली असेल. याच्या अगोदर कधी आमच्या असं घडलंच नव्हतं ना की एवढं असं हे झालं. मग जेव्हा समजलं की आम्हाला ते असं झालं म्हणून मग काहीच आम्हाला करता आलं नाही. आम्ही सगळे गेले, ते आमच्या घरी कोणीच नव्हतं, फक्त आम्ही. कळाला त्यावेळेस तुम्हाला फक्त प्रेतच मिळालं? हां, आम्हाला प्रेतच मिळालं. याच्यापुढं आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय पाहिजे. आज आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला घाटनांदूरला जावं लागेल. आज जर तुम्ही सोडलाव त्यांना तर ती प्रत्येक जणाला ते असंच करून मारतील, एकाला मारतील का नाही. मग आम्ही काही एक सहज जाता जर झालं तर थोडे जातात का सर. त्याच्यासाठी आम्हाला फक्त न्याय पाहिजे. त्यांना सुटका देऊ नका तुम्ही, त्यांना न्याय पाहिजे. निश्चितच या ठिकाणी ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत. आणि निश्चित यामध्ये ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कुटुंबियांची एकच मागणी आहे की आमच्या ज्ञानेश्वरला न्याय पाहिजे. हे या ठिकाणी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.